नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते हैं महाराष्ट्र बुलेटिन की ओर। बात होगी बुल्ढाना की, जहां केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव बैलगाड़ी चलाकर मदनी ग्राम में जिला परिषद स्कूल पहुंचे। साथ ही बात होगी धुले की, जहां राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीपी के अजित पवार गुट ने धुले शहर में बढ़े हुए किराए के निर्णय और अन्य नागरिक मुद्दों के खिलाफ ढोल बजाकर आज प्रदर्शन किया। खबर बुल्ढाना से है, जहां केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव खुद बैलगाड़ी चलाकर मदनी ग्राम में जिला परिषद स्कूल पहुंचे और स्कूल आए सभी विद्यार्थियों को गुलदस्ते देकर स्वागत किया। गांव में ढोल की आवाज़ के साथ प्रवेश समारोह मनाया गया। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव खुद विद्यार्थियों को स्कूल लेकर गए। स्कूल में आयोजित प्रवेश समारोह में विद्यार्थियों को आधुनिक स्कूल बैग और स्कूल यूनिफॉर्म दी गई। खरं म्हणजे वर्ग 1ली ते 4थी पर्यंत मादनी या गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्येच माझं शिक्षण झालं आणि गेल्या अनेक दिवसापासून मी या शाळेमध्ये आलो नव्हतो। जवळपास 2-3 वर्षापासून काही माझं येणं झालं नाही, पण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा उपमुख्यमंत्री असतील आणि विशेष करून आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी हा उपक्रम केला की सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जाऊन या मुलांचं स्वागत करावं आणि म्हणून ते स्वागत करण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं स्वागत करावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आज तो योग आला। आज मादनी गावच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं। त्यासोबत CSR मधून HPCL कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील 17,000 विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशा डेस्क कम स्कूल बॅग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतल्या आणि आज जिल्ह्यामध्ये वाटप केलं। मादनीमध्ये त्याचं वाटप झालं आणि राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना शाळेचा संपूर्ण ड्रेस आणि शाळेची सगळी पुस्तकं सुद्धा लागणारे बुक सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला, खऱ्या अर्थानं आमच्याही जुन्या शाळेतल्या आठवणी या ठिकाणी आठवण जे त्या उचंबळून आल्या। या शाळेमध्ये आपण शिकलो, पहिल्या वर्गात जाताना आपण कसे होतो, 4थ्या वर्गापर्यंत आपण इथे काय करत होतो, या सगळ्या गोष्टीच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्यात आणि आज खऱ्या अर्थानं मला सुद्धा समाधान वाटलं की आज मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं। धन्यवाद। बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता संदीप साबजी की रिपोर्ट। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट ने आज धुले शहर के नागरिकों के समक्ष बढ़े हुए किराए के निर्णय और अन्य नागरिक मुद्दों के खिलाफ ढोल बाजा प्रदर्शन किया और नगर निगम प्रशासन से जवाब मांगा। इस विरोध प्रदर्शन में कुंभकर्ण की जीवित प्रतिकृति को सोए हुए प्रशासन के प्रतीक के रूप में रथ पर सवार कर परेड कराई गई। धुले करो, आओ मिलकर नगर निगम को जगाएं जैसे नारों से पूरा इलाका गूंज उठा। ढोल बजाओ आंदोलन की शुरुआत महाराणा प्रताप चौक से कुंभकर्ण के प्रतीक ढोल और झांझ बजाते हुए की गई। यह आंदोलन धुले नगर निगम के प्रवेश द्वार तक ले जाया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने प्रशासन के सामने मकान का किराया रद्द करो, गंदे पानी की आपूर्ति बंद करो, सड़कों की मरम्मत करो, शहर को साफ रखो जैसी विभिन्न मांगे रखी। इस विरोध प्रदर्शन में एनसीपी अजित पवार गुट के नेता श्यामकांत सानेर, पूर्व विधायक शरद पाटिल, सुनील तात्या नेरकर समेत सैकड़ों कार्यकर्ता और पदाधिकारी शामिल हुए। आमची अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आहे। अजितदादांच्या पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर पडून फक्त 1 वर्ष झालं आहे, त्याच्यामुळे आमची सत्ता या ठिकाणी न होती असं मी तुम्हाला आवर्जून सांगतो। पण अजितदादा लोक आहेत ना त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे, त्यावेळेला सभापती म्हणून कैलास चौधरी हे असतानाच हा ठराव झालेला आहे, त्यावर काय बोला? मला असं वाटतं त्यावेळेला ठराव नगरसेवकांनी मांडला असेल, प्रशासनाने चुकीची नोंद घेतली असेल, तर आम्ही त्या ठिकाणी एक मिनिट आज जर आपण बघणार तर तुम्ही जर तुमच्या घरी जर घरपट्टी येत असेल तर घरपट्टी नीट बघा, त्याच्यात काही शिक्षण कर, काही महाशिक्षण कर। आमचा फरक काय तुम्ही समजून घ्या की जो जळगाव आहे किंवा नाशिक आहे हे आपल्यापेक्षा समजा आज अपग्रेड महानगरपालिका आहे तर तिथला रेट आणि आमचा रेट हा फरक काय आपल्याकडे, हे आमच्या बेसिक क्वेश्चन आहे। तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे 2015चा ठराव अंमलबजावणी 2024ला 10 वर्षाचा गॅप आहे, पण मागच्या 10 वर्ष प्रशासन झोपलं होतं का?
मग 15ची अंमलबजावणी 24ला कशी, मग 24ला नवीन महानगरपालिका तुमचे नेते वरती बसलेले आहेत, ते घरपट्टी कमी करू शकतात ना, तुम्ही त्यांच्याकडे का जात नाही? आम्ही एक राष्ट्रवादी पक्षाकडून प्रश्न विचारलाय नगरपालिका महानगरपालिकेच्या धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने महारेरा प्रमाण पत्रों पर बनी 54 इमारतों के रहवासियों को नोटिस भेजना शुरू कर दिया है, जिससे हजारों परिवारों में भय और असमंजस की स्थिति उत्पन्न हो गई है। इन नोटिसों में कहा गया है कि इमारतें जल्द खाली करें, अन्यथा पुलिस बल का उपयोग किया जाएगा। हालांकि 17 नवंबर को अदालत द्वारा इन इमारतों को खाली करने का आदेश दिया गया था, जिसके बाद पालिका ने कार्यवाही शुरू की। अब पालिका की नोटिसें रहवासियों के लिए नया संकट बन गई हैं। गौरतलब है कि 26 मार्च को विधानसभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आश्वासन दिया था कि महारेरा की 65 विवादित इमारतों के निवासियों को बेघर नहीं किया जाएगा। रहवासियों का कहना है कि उन्होंने सभी वैध दस्तावेज देखकर घर खरीदे थे और अब वे खुद को ठगा महसूस कर रहे हैं। इस मुद्दे पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट सरकार लगातार संघर्ष कर रही है। 65 इमारतीतील काही रहिवासी आहेत जे या आंदोलनामध्ये अग्रेसर होते, ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत। मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या 65 इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल, त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं। या 65 इमारतींचं कुठेही कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी, कारण वारंवार आपण बघाल तर दर 15 दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत, या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये। मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराइज करू, तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटिसेस देण्याची। माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या, नाहीतर याच्यावरती आम्हाला न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ। प्रणव पाटील, साई गॅलेक्सी बिल्डिंग मधून, कोपर स्टेशनच्या बाजूलाच माझी बिल्डिंग आहे। आज ही नोटीस आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात। 65 बिल्डिंगपैकी 55 बिल्डिंगांना नोटिसा दिल्यात। या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे। गेले 6 महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो। आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं, मुलांचं शिक्षण आणि सगळं करत होतो। त्याच्यानंतर 20 मार्चमध्ये 21 मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाहीत, त्या दिवसापासून आम्ही चांगले दिवस काढत होतो। पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या 20 तारखेला 21 तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे। हे सगळ्या सोसायटीना नोटिसा आल्यात आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलेत, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलंय सगळं आणि पैशाचा डोंगर जो होता, जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिला 6 महिन्यात गेला। आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला। आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे। या जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही राहिला आहे। तर मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी आणि सरकारला मोठी विनंती आहे, सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका। इलेक्शन येतील, बिल्डिंगांना नोटीस येतील, हा प्रकार आमच्याकडे थांबवा कृपया, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।